शहरामध्ये घनकचऱ्याच्या नावाखाली जी बेछूट लूट पुणे शहरातील भाजपचे आमदार त्यांचे नातेवाईक जे करतायत त्या संदर्भामध्ये आजच्या आपल्यासमोर ही विषय आणू इच्छितो। आपल्याला कल्पना असेल काही एक महिन्याभरापूर्वीच 522 खाली असंच 300 + 200 500 मेट्रिक टनाचा घनकचऱ्याचा विषय एक विशिष्ट कंपनी भूमी ग्रीन कंपनी, याच कंपनीला तो निविदा प्रक्रियामध्ये कसा फायदा होईल, त्यांनाच ही निविदा प्रक्रिया कशी मिळेल ह्यासाठी सगळे अटी शर्ती राबवण्याचं काम त्यावेळेला चालू होतं। त्यावेळेला आम्ही आक्षेप घेतला, त्यावेळेला काही जणांनी काही गोष्टी त्याच्यामध्ये परत शांत करून 522 बाजूला ठेवून आता निविदा प्रक्रिया राबवली। मी आपल्या माहितीसाठी निविदा प्रक्रिया राबवत असताना 300 मेट्रिक टन + 200 मेट्रिक टन म्हणजे ओला 300 आणि सुका 200 असं असताना विजिलन्सनी आपल्या आक्षेप नोंदवले आणि ते आक्षेप एवढे गंभीर असताना आणि कोणतीही पार्श्वभूमी नायर साहेबांना इंजिनियरची नसताना त्यांनी 3 तासामध्ये इंजिनियर विजिलन्सनी काढलेले आक्षेप निरस्त केले आणि तातडीने जाहिरातीला दिले। म्हणजे दुपारी 4:23 विजिलन्सनी आक्षेप काढले आणि रात्री 9:23 आपल्या राहत्या घरी त्यांनी हे निरस्त करून मोकळे केले। त्या सगळ्याची मिनिट रेकॉर्डिंग आणि त्यांच्या हस्ताक्षरामधले कागद मिळवण्यामध्ये वेळ गेला। आपल्याला मी सांगतो ही भूमी ग्रीन कंपनी पुणे शहरामध्ये पहिलीच अनेक मोठ्या प्रमाणे हे ठेकेदार उचलत आहे आणि ह्या एकाच कंपनीला मिळावं आणि विजिलन्सनी सांगितलं की एकाच प्रकल्पामध्ये ओला आणि सुका देण्यामध्ये कोणतंही तारतम्य नाही, ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे, तरीही 300 + 200 ओला आणि सुका कचरा मिळून या भूमी ग्रीनला कसा फायदा होईल यासाठी ही निविदा प्रक्रिया राबवली आहे। ही निविदा प्रक्रिया राबवताना जे महुआ गाईडलाईन्स आहेत त्याचेसुद्धा पालन केले नाही, जे बी करायचं त्यालासुद्धा करायचं नाही, म्हणजे दुसरा कोणीही कॉम्पिटिटर या घनकचऱ्यासाठी येऊ नये हा ह्याच्यातलं दक्षताने पाहण्याचं काम आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपले जे आता सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांच्या दबावाखाली आयुक्तांनी हे प्रस्ताव पाठवलेला आहे। आणि कालच आपल्याला माहीत असेल नगरविकास खात्याचे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनीसुद्धा काल मीटिंग आढावा घेत असताना त्यांच्यासुद्धा हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ह्याच्यामध्ये आपली हरकत नोंदवली। माझी आपल्याला विनंती आहे की ह्या पद्धतीने विजिलन्सचे जे आक्षेप आहेत ते काही तासामध्ये नायर साहेब रद्द करतात। असं नायर साहेबांना किती घनकचऱ्यातला कचरा माहिती आमचा प्रश्न आता हा आहे आणि ह्याच्यामध्ये अख्ख्या महानगरपालिकेचा 90% कचरा प्रक्रिया करण्यासाठी एकाच भूमी ग्रीन कंपनीला जर देणार असेल तर त्यात मोनोपॉली तयार होती आणि त्या मोनोपॉलीला आमचा विरोध आहे आणि निविदा प्रक्रियेमध्ये योग्य स्पर्धा व्हावेत म्हणून आता आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये अशा अटी शर्ती घातल्यात त्यामध्ये फक्त एकच कंपनी पात्र होती ती भूमी ग्रीन। तुम्ही पाहिलं तर नागपूरमध्ये पण तीच पद्धत, त्यानंतर तुमच्या लखनौमध्ये पण तीच पद्धत, या जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या भागामध्ये भूमी ग्रीन कंपनी अशा पद्धतीची निविदा प्रक्रिया राबवते ज्याच्यामध्ये अटी शर्ती अशा टाकल्या जातात की ते स्वतः येतात। ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या करदात्याचा करोडो रुपयाचा अपव्यय चालणार आहे। ह्याचबरोबर दुसरी अजून एक निविदा प्रक्रिया, मग अनेकांचे मेंटेनन्ससाठी प्लांट बंद आहेत, ते प्लांट बंद आहेत तर त्यांचा कचरा काय करायचं तर परत या भूमी ग्रीनला द्यायचा। कचरा किती आहे, प्लांट बंद राहणार आहे किती दिवस, 28 दिवस, पण कचरा किती देत आहेत 4 महिन्याचा, प्रोसेसिंगला प्लांट किती देत आहे 9 महिन्याचा, म्हणजे 9 महिन्यामध्ये जवळजवळ 9.5 कोटी रुपये तुम्ही फक्त त्या मेंटेनन्सचे देणार आणि हा जो आता जो ओला सुक्का देणार ह्याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या नातेवाईकांना हा प्रकल्प देण्याचा घाट आणि करदात्याचा पैसा लुटवण्याचा घाट आजचं हे सत्ताधारी राजकारण करतंय हे आपल्या निदर्शनाला आणून देतं। आम्ही ह्या संदर्भामध्ये आयुक्तांना पत्र दिलं आहे। दुसरं पत्र दिल्लीमध्ये कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी आहे ज्याच्यामध्ये जिथं कॉम्पिटिशन होत नाही ना अशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो तिथं एक आज तक्रार नोंदवलेली आहे ईमेलवर, उद्या आम्हाला त्याची पोच मिळेल। त्याचबरोबर अँटी करप्शनला सुद्धा आम्ही पत्र पाठवणार आहे। जर ह्याच्यामध्ये जर यांनी हस्तक्षेप झाला नाही तर न्यायालयाचं दारसुद्धा आम्ही ठोठवणार। आमदारांचं नाव घेता येत नाही कारण आत्ताच मला वकिलाची एक नोटीस आली 2 कोटी आबरू नुकसानीची आणि असं म्हणणे की आम्हाला हे, म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे ते आमदार कोण आहेत
आणि हे जे भूमिग्रीनचे मालक आहेत ते टिळेकर आहेत, भूमिग्रीनचे मालक आहेत ते पासलकर आहेत आणि ह्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा हा दबाव. कुठल्या भागातला विषय आहे? हा पुणे शहरातल्या घनकचऱ्याचा विषय. एरिया कुठला? पुणे शहरातला जो कचरा आहे 300 टन आणि 200 टन हा त्यांना द्यायचा आणि हा प्रकल्प जो 500 टनाचा येणार आहे, ज्या मुख्यमंत्र्यांनी हडपसर आणि फुरसुंगीवाल्यांना शब्द दिला होता की आता तुमच्या जागी नवीन कोणता कचरा प्रकल्प आणि वाढीव कचरा येणार नाही, हा त्याच फुरसुंगीमध्ये येतोय. हो, मला तरी तेवढंच माहिती. गेल्या वेळेला ते पडले होते वाटतं. ते तुम्हाला 2 कोटीची नोटीस आली आहे. जर तुम्ही पुणेकरांसाठी जर नाव घेतलं तर पुणेकर अजून आणि सर पैसे गोळा करून आपण काय नाही, मला वाटतं तुम्हाला संकेत लई चांगले कळतात. तुम्ही जर त्या संकेताप्रमाणे त्यांचं नाव छापलं तर तुम्हाला पण माझ्यासारखी एक नोटीस येईल, दोघं आनंदाने पैसे गोळा करू. संकेत नावाचंच कोणतरी नियम अटी तयार करतो म्हणजे खरं का? माझं आपल्याला परत म्हणणं आहे की हा जो निविदा प्रक्रियाची जी अटी शर्ती केल्यानंतर आपल्याकडं जी विजिलन्स कमिटी आहे त्या विजिलन्स कमिटीने ह्याच्यावर ज्या हरकती नोंदवल्या, जवळजवळ 5 हरकती नोंदवल्या. आपल्या अतिरिक्त आयुक्त नायर साहेबांना ह्यातली काय माहिती आहे? काही माहिती नाही. पण त्यांनी 3 तासामध्ये सगळे आक्षेप निरस्त केले. 4:22 वाजता विजिलन्सने आक्षेप नोंदवले. ह्यांनी रात्री आपल्या राहत्या घरी रात्री 8:23 सगळे निरस्त केले आणि लेट्स गो फॉरवर्ड डिस्कस अँड हे त्यांचा ह्याच्यावर शेरा असा आहे, डिस्कस्ड अँड अप्रूव्ड. कुणाबरोबर डिस्कस केलं तुम्ही? रात्री 8:30 वाजता आम्हाला एवढं म्हणणं आहे की रात्री 8:30 वाजता एवढी तत्परता काय आहे? कधी रात्री 8:30 वाजता पुणे शहराच्या पाणी कपातीच्या संदर्भात आपण बसलात का? इतर महत्त्वाच्या विषयासाठी रात्रीचे बसला का? मग एवढं ऑफिस टाईम नंतर आपण एवढं ओव्हर टाईम दिलं तर त्या घनकचऱ्यासाठी दिलेत का? तो वेळ आपल्याला ह्या घनकचऱ्याच्या टेंडरपुरतंच वापरता आला. पुणे शहरामध्ये अतिशय अजून महत्त्वाचे विषय नाहीत का? गांभीर्य दुसऱ्या विषयाचे नाहीत का? असा आमचा आक्षेप आहे.